तर मनोज जरांगे पाटलांनी एक चिथावणीखोर विधान केलं। तुम्ही जर कोयते हातात घेणार असाल तर मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत, असं विधान सोलापूरमधल्या सभेत त्यांनी केलं। इतकंच नाही तर चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही 96 कोळींच्या नादी लागलात असं म्हणत बावनकुळेंना इशारा दिला। दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे। सगळ्याच्या कंड गिरायची ताकद एकट्या मराठ्याच्या सगळ्याचा कंड गिरू शकते। ते म्हणजे कोयते हातात घेऊ, कोयते हातात घेणार मराठ्याच्या हातात तलवारी असते, गाडी सुद्धा बसून देणार नाही, फुरवळ मारला लागल्यासारखं लागल। इतकं टोकाचं पाऊल उचलायची बावनकुळ्याला काहीच गरज नव्हती। परत तो तिथं भुकल्यासारखा बोललाय, हे चालेल का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे की हा व्यक्ती ज्या प्रकारे वागत आहे, ज्या प्रकारे व्यक्त होत आहे, हे अत्यंत निंदाजनक आहे। त्या पुढे जाऊन तलवारी, तर मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत, मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत। ह्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने स्पष्ट सांगितलेलं आहे, जरंगे म्हणजे मराठा समाज नाही। कारण माझ्या मराठा समाजातले कोणी भाऊ तलवारीची भाषा करत नाहीत। हा अपप्रवृत्त तलवारीची भाषा करतो, म्हणजे अर्थातच याला काय सांगायचंय? याला हेच सांगायचंय का दंगलीची तयारी यानं करून ठेवली का? मनोज जरंगेच्या सगळ्या जे काही इंटेलिजन्स आहेत त्याच्या संबंधित ते तपासले गेले पाहिजे। कारण मनोज जरंगे तलवारीची भाषा करत आहे, याचा अर्थ यांनी कुठेतरी रक्तरंजित महाराष्ट्र करण्याची तयारी केली का, हे पाहणं नुसतं आवश्यकच नाही, तर कारवाई होणं आवश्यक आहे। कुठे तलवारी, कुठे तलवारी? की याचा भाताचा बोलाची भात आणि बोलाचीच कडी आहे का, हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे। याच्यामुळे सामान्यपणे इतर मराठा युवक अडचणीत येऊ शकतात। याच्या अशा बाष्कळ बोलण्यामुळे, अशा या अपप्रवृत्त बोलण्यामुळे, अशा नीचपणाच्या बोलण्यामुळे। आणि म्हणून ह्या जरंगेला जे आहे कायदेशीर धडा येणं आवश्यक आहे।